तर आपली सर्वांची ग्रंथदिंडी आटपून आपण आलो होतो परत इकडं आश्रममध्ये. आपल्याला जायचं होतं आज पंडालमध्ये आपली जागा पकडण्यासाठी. तर आज आपण आपली शेवटची म्हणजे जागा पकडणार होतो जिथे की आपल्याला बसून पारायण करायचं होतं आणि ही जागा आपली नेहमीसाठी फिक्स राहणार. मग नंतर सर्वजण एकदम डान्स वगैरे करत होते, आनंद साजरा करत होते. पण मी निघालो होतो रूमकडं, कारण की माझा जो ग्रंथ होता तो रूमवरतीच राहिला होता, कारण की माझ्या रूमची चावी माझे रूममेट त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. नंतर एकटाचा अंधार पडला होता, चाललो होतो परत आपलं गोवर्धनकडं माझा ग्रंथ घेऊन. एकट्याला भीती वाटत होती जरा अंधार पडल्यामुळं, पण नंतर विचार केला की अरे आपल्या डोक्यावर जे आहे ना ग्रंथ त्याची शक्ती खूप वेगळी आहे. मग हिंमत एकजूट केली आणि निघालो मी गोवर्धन पर्वतकडं. आपलं काय सर्व जे काही पूजा वगैरे होती ती आवरली आणि रिटर्न निघालो मी आश्रमकडं. तर येताना बघितलं तर भरपूर जण माझ्यासारखेच भरपूर जण म्हणजे असे लेट झाले होते, जे की आता माझ्यासोबतच चालले होते परत पंडालकडं. येऊन बसलो आपल्या जागेवरती. इथं 7 ते 8 दिवस आपलं काय काय होणार आहे काय काय नाही सर्व त्यांनी नियम व ते सांगितले. पूर्ण कार्यक्रमाची त्यांनी दिशा सांगितली कशी असेल कशी नाही. आरती झाली, आरती वगैरे केली आणि आजचे सर्व कार्यक्रम आवरून मी निघालो होतो जेवणाकडं. तर इथे येऊन आज MD सर म्हणले की आपल्याला जेवणाची सेवा करायची आहे सर्वांची. तर इथं सर्वांना लाईनीत लावणं, सर्वांना पत्रवाळी देणं आणि सर्वांना इकडं जेवण वाढणं ही पूर्ण सेवा आपल्याकडं होती. सर्वांना जेवू घालून सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आपलं जेवण पूर्ण केलं आणि नंतर निघालो मी रूमकडं. इथं बघितलं तर मग आता भरपूर जण बघितलं, सर्वांना लांब लांब रूम भेटलं होतं, पण माझी रूम जवळच होती. मी आलो रूमवरती. जरा आज खूपच थकलो होतो, तरी पण रूमवर येऊन आपले कपडे धुतले. तर असा होता आपला आजचा 3रा दिवस मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.